हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर माझी दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्यापासूनच होते. तर सकाळी हळद आणि सब्जा टाकून थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि त्यानंतर मला घ्यायचं होतं बीटरूटचा ज्यूस. त्यामध्ये एक बीटरूट, एक काकडी आणि 1-2 गाजर घेतले. तर ते मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचे आणि त्यामध्ये काय टाकायचं, सब्जा टाकायचा आहे थोडासा, गाळून घेतल्याच्यानंतर त्या ज्यूसमध्ये, आणि थोडंसं लिंबू टाकायचं आहे. यामुळे व्हिटॅमिन सी पण मिळतं आणि चवीला पण छान लागतं. रविवार असल्यामुळे झोपेतून उठायला उशीर झाला, पण चला झटपट पटापट कामे तर करावेच लागणार. तर आमच्याकडं संडे सेलिब्रेशन म्हणजे नॉनव्हेज असतं सकाळी. तर ते आणूनच ठेवलं होतं. आणल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं. तर धुतल्याच्यानंतर त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद आणि 1 टोमॅटो हे सर्व टाकून कुकरला लावलं. कुकरच्या 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत साईड बाय साईड मी कामं चालूच ठेवत असते. कारण त्यामुळे काय होतं, कामंही पटापट होऊन जातात. तर कांदा वगैरे भाजून घेतला. म्हणजे घरी बनवलेला काळा मसाला मला एकतर म्हणजे मंथली काळा मसाला तर असतोच कोरडा. पण हे ओला मसाला जर भाजून मटणची भाजी केली तर खूप छान आणि लागते. तोवर मसाला भाजून घेतला नाही तर मटण शिजलं आणि मसाला पण झाला होता एक साईडला. मला फोडणी पण लगेच द्यायची होती आणि जेवायला वाढायचं होतं. संडे असल्यामुळे झोपेतून उठायला उशीर थोडा होतो. मग जेवणाची घाईही चालूच होते. भूक सर्वांना लागून जाते. मग छानपैकी मटण शिजल्याच्या नंतर एक पातेलं ठेवलं. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, मसाला टाकला आपण जे वाटलेलं होतं ते, आणि मिरची टाकली. त्यामधून तेल बाहेर निघेपर्यंत मसाला मस्तपैकी असा फिरवत राहायचं त्याला. तर मग शिजलेलं मटण त्यामध्ये टाकायचं आणि मस्त अशी तर्रीदार भाजी आणि त्यासोबत पोळी किंवा भाकर, भात वगैरे चुरून खायचं. सर्वांचं मस्त असं पोटभर जेवण झालं. संडे आणि फंडे तर आमच्याकडे नॉनव्हेज सेलिब्रेशनच असतं, दुसरं काहीच नसतं. तर रविवारचा असा आमचा प्रोग्राम असतो. लेट उठायचं, मस्तपैकी मटण बनवायचं, भात, भाजी, एखादी दुसरी मुलांना आवडत नसेल तर मग व्हेज पण बनवावं लागतं, आणि पोळी किंवा भाकरी असं असतं आमच्याकडं रविवारचं सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही.